काही स्पर्धेमध्ये आपण हे कॅश प्राइज पाहिले. आपण पेनकरपाड्याच्या मैदानावर कॅश प्राइज पाहतोय, घोडबंदरच्या मैदानावर आपण कॅश प्राइज पाहिलं होतं. अशा मोजक्या काही स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस नक्कीच स्वर्गीय रमेश पाडे रविदादा यांच्या स्मरणार्थ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमनं हे कॅश प्राइज लावले. विजेत्या टीमला 3000 रुपये आणि उपविजेत्या टीमला 2000 रुपये दिले जातील. यस भोईर साहेब, पॉवर प्ले आहे. स्क्वेअर लेग पंच जुचंद्र टीम स्क्वेअर लेग पंच पाठवून द्या प्लीज. की आता मीच उतरू. थँक्यू. धन्यवाद डीजे युवराज. हिमालय पाटील यांचे साऊंड सिस्टम आहे आणि खूप चांगले साऊंड सिस्टम. समालोचकाच्या अगदी गळ्याची काळजी घेणारा डीजे युवराज आहे. थँक्यू हिमालय पाटील. 587 587 धावा वैयक्तिक खेळी अलंकार तरी. आज 600चा आकडा या जुचंद्रच्या मैदानावर अलंकार तरी पूर्ण करणार का? सगळ्यांच्या नजरा सध्याच्या घडीला अलंकार तरेवर आहेत. 2 विक्रमादित्य आमने सामने नक्कीच भिडतील. भूषणजी भोईर पहिला चेंडू घेऊन समोर अरुणजी भोईर. शॉट बॉल आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केले आहे आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन. मिस्टर अरुण भोईर बॅक टू द पॅव्हलियन. आउट. थँक्यू डीजे. कोण शर्यत जिंकणार कोण शर्यत हारणार, मात्र कालपासून आपण काय चित्र पाहतोय बघा. 12 धावा, 6 चेंडू 12 धावा डिफेन्स होत नाहीत. माफ करा, 6 चेंडू 12 धावा डिफेन्स झालेत. 6 चेंडू 24 धावा चेस झालेत. 6 चेंडू 22 धावा चेस झालेत. 6 चेंडू 21 धावा चेस झालेत. मात्र 6 चेंडू 12 धावा डिफेन्स झालेत. सामना 8वा पाणजू वर्सेस नारंगी. पहिला दिवस 6 चेंडूमध्ये पाणजू संघाला 12 धावा करता आल्या नव्हत्या. एकही धाव खर्च न करता योगेश गरतनं 4 विकेट योगेश गरतनं काढले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे समीकरण समोर आलं होतं. जुचंद्र वर्सेस एक्सर ए. 6 चेंडू 12 धावा आणि फक्त 2 धावेचं षटक जितून हाताळलंय. काय क्रिकेटचा खेळ या जुचंद्रच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. विचार करा मित्रांनो, हवेचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की अक्षरशः गोलंदाजांना विचारपूर्वक प्रत्येक चेंडू टाकावा लागतोय. अजिंक्य तरे तो न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. हे सिग्नेचर स्ट्रोक आहे अजिंक्य तरेच्या विषयी म्हणायचं गेलं तर. अगदी गुडघ्याला वाकून लॉफ्टेड स्लॉक खेळण्याचा प्रयत्न नेहमीच अजिंक्य करतोय. स्क्वेअर लेग, त्यानंतर म्हणायचं गेलं तर मिड विकेट ही सर्वात आवडती सीमारेषा आहे अजिंक्य तरे यांची. वन ऑफ द ग्रेट प्लेअर. एक सामना अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. पेनकरपाड्याचं मैदान आणि पेनकरपाड्याच्या मैदानावर अक्षरशः संकटमोचक ठरला असता अजिंक्य तरे. काय तो मॅच, अक्षरशः मॅच ती घोडबंदरच्या हातातून निसटली होती. मात्र त्यानंतर मात्र अजिंक्यच्या बॅटमधून ठोकलेले 3 षटकार, लगातार 3 षटकार आणि मॅचचं पारडं पूर्णतः घोडबंदरच्या दिशेनं वळालं होतं. अलंकार तरे तो स्ट्राईक एंडवर. विक्रमादित्य वर्सेस विक्रमादित्य. भूषण भोईर वर्सेस अलंकार तरे. शॉर्ट बॉल, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. मागे फिल्डर कोणताही नाहीये. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
सौकाराला धन्यवाद डीचे युवराज, थँक्यू. धावसंख्या 5. शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं कोणताही फिल्डर नाहीये, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. त्याच्यामुळे 30 यार्डच्या बाहेर फक्त तुम्हाला 3 फिल्डर ठेवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. भूषणजी भोईर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अलंकार तरी. यावेळेस देखील पुलचा फटका, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मागे फिल्डर विक्रम प्रयत्न केला होता झेलच्या रेषेखाली पोहोचण्यासाठी, मात्र कदाचित तो चेंडू आईसाईड झाला नाही का, कारण ज्याप्रमाणे जो धावला होता विक्रम कॅच घेण्यासाठी, ते काय घडलंय इथे, काय घडलंय बघा. यावेळेस नक्कीच पंचांजवळ मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती, मात्र पंच म्हणतात बॅटर सेफ आहे. 3 धावा इथे मिळतील. या 3 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 8 धावा. माफ करा भूषणजी भोईर साहेब, तुम्हाला अधिकार नाहीये, फक्त पंचच DRS घेऊ शकतील. आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला DRS घेता येणार नाहीये. याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. आठ धावा झाल्या आहेत पळकावर. काय थ्रो केला होता विक्रमनं, प्रयत्न केला होता झेलच्या त्या रेषेखाली पोहोचण्यासाठी. झेल खाली पोहोचायचं होतं, मात्र जी धावण्याची पद्धत आपण पाहिली, म्हणजे कदाचित त्याच्या मनामध्ये तो विचार असेल की मी पोहोचू शकणार नाहीये. या दुविधा मनस्थितीमध्ये त्यांनी तो ट्राय केली होती त्या ठिकाणी. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या झाली ती 8. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर रजनी आहे. याच मैदानावर आपली स्पर्धा संपल्यानंतर रजनी स्पर्धा आहे आणखीन एक, आणि कंटिन्यू 5 दिवस रजनी स्पर्धा या मैदानावर सुरू आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि विशाल बघा, 6:30 वाजता विशाल झोपायला गेलाय, त्याच्यामुळे आज थोडीशी आलस करतोय स्कोरिंगसाठी तो. बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करायचं होतं, अपील केली आहे, आणि यस इथे मात्र बॅटर आउट. मिस्टर अजिंक्य तळे बॅक टू द पॅव्हलियन, आउट. दुसरा धक्का गोडबंदर टीमला. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल, बॅकफुटला गेला होता, जो आपला डावा पाय आहे ना तो थोडंसं ऑफ स्टंपच्या मागे आणला होता, तिथून मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल खेळायचं होतं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं उंची जास्त घेतली गेली. चेंडू टॉस झाला, आणि या कारणास्तव कदाचित तो चेंडू व्यवस्थित मिडल करताना नाहीये. हा चेंडू बॅटला स्पर्श करून मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. या शेवटच्या या 5व्या चेंडूवर मात्र भूषणजी भोईर साहेबांनी एक मोठी सफलता प्राप्त केली. अजिंक्य तरी या ठिकाणी बाद झाले. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावसंख्या झाली ती 8, आणि 8 या धावसंख्येवर 2 धक्के आतापर्यंत बालकुम टीमनं गोडबंदर टीमला दिले आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिस्टर किरण घरत. या खेळाडूला देखील मी संकट मोचक म्हणतोय. अनेक मॅचेसमध्ये देखील एक चांगली इनिंग किरण घरतनं साकारलेली आहे. आपल्या टीमच्या भवितव्यासाठी बऱ्याचदा किरण भोईर अनेक वेळा नक्कीच गेम चेंजर ठरला आहे. तोच किरण घरत, माफ करा किरण घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भूषण भोईर आपला अंतिम चेंडू घेऊन या षटकातील. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. लेग बाईचा इशारा देतो पंचांच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवर लेग बाईज सिंगल मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलं आहे, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण घोडबंदर मास्टर्स टीमची धावसंख्या पाहतोय 2 बाद 9 धावा. भूषणजी भोईर साहेब यांच्या मातोश्रींचं आत्ताच काही दिवसापूर्वी निधन झालंय. त्यांचं 13वा कार्य पूर्ण करून आज नक्कीच ते आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. कुठेतरी कमतरता जाणवत होती बालकुम टीमला. अचानकपणे त्यांच्या आईंचं निधन झालं, आणि तिथून मात्र थोडंसं दुःखाचं सावट जे आहे बालकुम टीमवर पाहायला मिळालं. आणि आज पुन्हा एकदा आपण भूषणजी भोईर साहेबांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या आईचं दुःख नक्कीच उराशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. वेळेकडे देखील लक्ष द्या मित्रांनो. आज बालकुम टीमचा विचार केला आपण, देवेंद्र आहेत या टीममध्ये, त्यानंतर अजय हजारे, त्यानंतर म्हणायचं गेलं कुंदन हजारे आज या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर गणेश वेगवान गोलंदाज, राकेश भोईर, भूषण भोईर, विक्रम आज या टीममध्ये आहे. साईनाथ भोईर
हा एक खेळाडू आज या टीम मध्ये पाहायला मिळतोय. आणि एक आणखीन छोटा पॅकेज बडा धमाका मिस्टर महेश भोईर हा देखील आज या टीम मध्ये आहे. मागचं वर्ष आठवा मित्रांनो, मागचं वर्ष आठवा, मागच्या वर्षाचा बालकुम संघ आठवा आणि मागच्या वर्षी बालकुम संघानं एक नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरवला होता. त्याचं नाव होतं राजू पाटील. नवा चेहरा, नवा खेळाडू. पहिली मॅच या जुचंद्रच्या मैदानावर तो खेळला होता आणि पहिल्याच मॅच मध्ये धुव्वाधार बॅटिंग करत त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला होता. तो राजू पाटील, ज्याचं खास करून मी म्हणेल ज्याचं पदार्पण याच जुचंद्रच्या मैदानातून झालं होतं, तो आज या टीम मध्ये नाहीये. बाबासंख्या झाले नाव गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर अजय हजारे. आज नितीन हजारे मला वाटते नाही आहेत. हजारे बंधूंपैकी एक हजारे बंधू आज कमी आहे. हवेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जर विचार केला आपण ताशी 120 ते 130च्या वेगानं हे वारे वाहत आहेत. ऑन साइडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे, मात्र इनटू द गॅप चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू, वेलकम अमित तरे. मित्र तुझं देखील हार्दिक स्वागत. चौकार आलाय भूषण भोईर यानं कुठेतरी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या पहिल्याच ओव्हरमध्ये स्कोरबोर्ड थोडासा शांत केला होता आणि इथून मात्र षटक क्रमांक 2च्या या पहिल्या चेंडूवर स्कोरबोर्डला नक्कीच वाढवण्याचं काम या ठिकाणी करतायत किरण घरात. घोडबंदर संघ आहे, पूर्ण कल्पना आहे की सध्याच्या घडीचा हा दादा संघ आहे. मात्र एका बाजूला आपण पाहिलं ना तर बालकुम संघ देखील जुचंद्र टीमच्या स्पर्धेचा दादा संघ आहे. कारण हा संघ देखील जर आपण काही वर्ष मागे गेलो ना तरी हा संघ देखील रिकाम्या हाती इथून गेला नाहीये. चॅम्पियन देखील ठरलाय. जुचंद्र मास्टर स्पर्धेचा चॅम्पियन बालकुम संघ देखील ठरलाय. 3 क्रमांकाचं पारितोषिक 2 वेळा या टीमनं पटकावलंय. 2 क्रमांकाचं पारितोषिक 1 वेळा या टीमनं पटकावलंय. म्हणजे प्रत्येक वर्षी चांगला परफॉर्मन्स बालकुम टीमनं दिलाय या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये. तर एका बाजूला आपण घोडबंदर टीमला पाहतोय. ऑन साइडला फटका अतिशय सुरेख देखणा फटका, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. मी म्हटलं होतं ना ज्यावेळेस किरण गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्यावेळेस मी किरण गरतच्या विषयी म्हटलं होतं की हा गेम चेंजर आहे. हा म्हणायचं गेलं तर संकट मोचक आहे. ज्या वेळेस महत्त्वाचे खेळाडू बाद झालेत आणि ज्या वेळेस घोडबंदर टीमला धावसंख्येची गरज होती त्यावेळेस किरण गरतनं नेहमीच घोडबंदर टीमचा स्कोरबोर्ड वाढवण्याचं काम केलंय. आणि यावेळेस पुन्हा एकदा किरण गरत खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. एक चौकार एक षटकार ठोकलाय. किरणनं 10 धावसंख्येला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज तयार. समोर किरण. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस सोडून देण्याचं काम केलं गेलं. पंच वाईट करत येत आहेत. अवांतर धावेने भर. धावसंख्या झाली ती तब्बल 20-20. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा 40+ आपण ही स्पर्धा पाहतोय. रखरखत ऊन बघा, या रखरखत्या उन्हामध्ये 40 वर्षावरील क्रिकेटची स्पर्धा आपण खेळतोय. एक विचार करा, आपण काही खेळाडू असे पाहतो ज्यांच्या डोक्यावर कॅप आहेत, मात्र काही खेळाडू असे आहेत की ज्यांच्या डोक्यावर कॅप नाही आहे. तरी देखील हे क्रिकेटचं वेड आहे. वयाला म्हणतात ना की क्रिकेटमध्ये वयाला प्राधान्य नाही आहे. यावेळेस ऑन साइड समोरच्या बॅट सरळ बॅटने खेळला गेला. लॉंग ऑनचा फिल्डर विक्रम आला चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 धावा इथे मिळतील. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाही आहे. अगदी आपण या 40+च्या क्रिकेटमध्ये 60च्या पलीकडचे म्हणजे 65 वयोगटातील खेळाडू, एक उदाहरण द्यायचं गेलं तर मिस्टर जयेंद्र ठाकूर मॅन फ्रॉम दहिसर, वयोवर्ष 65, अजूनही ते यष्टीरक्षण करतायत. कितीही वेगवान गोलंदाज असला तरी देखील त्यांच्या समोर क्लोज यष्टीरक्षण करतात. अजूनही वयोवर्ष 65. विचार करा मित्रांनो, आताचा युवा यष्टीरक्षक देखील एखाद्या वेगवान गोलंदाजासोबत विदाउट ग्लोव्ज न यष्टीरक्षण करूच शकत नाहीये. मात्र जयेंद्र ठाकूर विदाउट क्लोज यष्टीरक्षण अजूनही करतायत, कितीही वेगवान गोलंदाज असता तरी. थँक्यू नंदभाऊ. यस, इथे मात्र चुकी घडलाय. मिसटायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय.
टोल लागला गेलाय आणि या ठिकाणी झेलबाच्या स्वरूपात मिस्टर किरण गरत बाद झालेत. चार चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटक क्रमांक 2 मधील आणि हा तिसरा धक्का गोडबंदर टीमला दिला जातोय. मात्र दुसऱ्या बाजूला किरण घरत हे बाद झाल्यानंतर मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मिस्टर विक्रम घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बघा विक्रमसाठी पारितोषिक आले सलग 3 षटकार विक्रम विशाल भोईर यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये रोख रक्कम दिले जातील. विक्रम घरात वन ऑफ द ग्रेट प्लेयर म्हणायचं गेलं तर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट पुढे येतोय खेळण्यासाठी. अनेक बेस्ट इनिंग सध्याच्या घडीला विक्रम घरत यांच्या नावावर आहेत. रँकिंग क्रमांक 2. बघा मैदानाच्या आतमध्ये जे 2 खेळाडू आहेत ना, एक आहे रँकिंग क्रमांक 1 आणि दुसरा आहे रँकिंग क्रमांक 2. चला 2 चेंडू थांबू आपण 2 चेंडू थांबूया. जितू 2 चेंडू फक्त 2 ओव्हर षटक होऊ द्या. मग आपण तुषार दादांचा आपण सन्मान करतो. 2 चेंडू अजूनही होऊ द्या. 2 चेंडू फक्त थांबा जरा. विक्रम घरात दुसऱ्या बाजूला अलंकार तरे गोलंदाजी ट्रॅकवर तितक्याच ताकदीचा गोलंदाज मिस्टर अजय हजारे. खोलातील चेंडू होता, फुलोर लाईनचा चेंडू होता, ऑफ साईडला त्या ठिकाणी लॉफ्टेड खेळला गेलाय. सांभाळायचा महेश, खूप चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले गेले. गुड फिल्डिंग मिस्टर महेश. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून एक ख्याती आहे. अनेक मालिकावीर ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तो खेळाडू मिस्टर महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले समालोचक देखील आहेत महेश भोईर, लक्षात ठेवा. ठाणा परिसरामधील एक नामवंत समालोचक आहेत. त्यानंतर या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये दाखल झाले आहेत सुप्रीमो गुणलेखक. खरोखरच आणखीन एक मानाचा तुरा जुचंद्रा गावाच्या त्या शिरतेचा ज्याने लावला आहे ते म्हणजे आमचे संजयजी मात्र साहेब या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक उत्तम दर्जाचे गुणलेखक आहेत. सुप्रीमो चषक जे आपण पाहतोय त्या सुप्रीमोचे देखील ते गुणलेखक आहेत. वन ऑफ द ग्रेट मॅन. अनेक आढावे त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही जुचंद्राच्या नगरीमध्ये समालोचन करण्यासाठी येतोय त्यावेळेस ज्या परिसरामध्ये ज्या काही स्पर्धा होत आहेत त्या संपूर्ण स्पर्धेचा आढावा त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावसंख्या झाली ती 23-23, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. काल एका स्पर्धेचा शेवट झाला या ठिकाणी. अंतिम दिवस होता. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लोकनेते आमदार चषक गोडसाहेब बीन ती स्पर्धा जिंकली. पुन्हा एकदा लॉफ्टेड खेळला गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बाद आहे. अशा प्रकारे जर महेश तू क्षेत्ररक्षण करत राहिला ना तर 11 मध्ये तुझी जागा फिक्स करणार कैलास भोईर. एक वेळ का आपण कैलास भोईरला बसू मग तुला मी टीम मध्ये इन करणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 24. 3 बाद 24. चला या वळी आपण सन्मानाच्या दिशेनं आज या ठिकाणी सन्माननीय तुषारजी गावडे साहेब दाखल झाले आणि आलेल्या त्यांनी नक्कीच घोषणा केली. या ठिकाणी स्वर्गीय रविदादा यांच्या स्मरणार्थ जो संघ या ठिकाणी चॅम्पियन बनणार त्या संघाला रोख रक्कम 3000 रुपये आणि जो संघ उपविजेता ठरणार त्या संघाला टोटल 2000 रुपये अशी रोख रक्कम आलेल्या घोषित केली. सन्माननीय तुषारजी गावडे साहेब अजिंक्य स्पोर्ट्सचे करता धरता अजिंक्य स्पोर्ट्स या टीमचे अनेक उन्हाळे पावसाळे चढ उतार ज्याने अगदी आपल्या जवळून याची डोळ्याने पाहिलेत ते सन्माननीय तुषारजी गावडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दादा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. भरपूर आठवणी आहेत आणि बघा येत्या काही दिवसात आपण त्या आठवणी रविदादांच्या किंवा अजिंक्य स्पोर्ट्सच्या कशा प्रकारे अजिंक्य स्पोर्ट्स संघ घडला गेला. भरपूर चढ उतार नसतील. चढ उतार जर नसेल तर लक्षात ठेवा सक्सेस तुमच्या हाती येणार नाहीये. स्कोरिंग साठी विशाल यांचे सुपुत्र बसले आहेत आमच्या सोबत. भार्गव अमोल होतोय गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला अलंकार वैयक्तिक खेळतोय. अलंकार तरे 8 या धाव संख्येवर. खोळातील चेंडू होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलं. लॉंग ऑनला थोडंसं फंबल झालं होतं, मिसफील्ड झाली होती. एकच धाव ते मिळणार. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 25. रविदादा म्हटलं तर लक्षात ठेवा एक महान खेळाडू ज्यानं अनेक मोठमोठे विक्रम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केले आहेत. मात्र कितीही ती मोठे झाले ना तरी मात्र रविदादांचे पाय हे नेहमीच जमिनीवर राहिलेत.
ते अनेकांचे मार्गदर्शक ठरले, अनेकांचे प्रेरणास्थान ठरलेत, तर अनेकांचे मी तर म्हणेल मी मी इतकंच म्हणणार की देवता देखील ठरलेत. रविदादांना अजूनही अशा काही खेळाडू आहेत ते नक्कीच आपलं प्रेरणास्थान मानतायत मित्रांनो या जुचंद्र गावामध्ये. कारण मी नेहमीच म्हणतोय की रविदादा म्हटलं तर टेनिस बॉल जुचंद्र क्रिकेटचा चेहरा. धावसंख्या आहे फळकावरती 25. पॅडवर मारा केला होता, हा देखील कुळातील चेंडू होता, क्रॉस बेडेड खेळायचा होता, म्हणजे स्लॉक स्लिप खेळायचा होता ठिकाणी. डॉट बॉल येतोय. अमोल, सध्याच्या घडीला या खेळाडूची जर ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवायची गेली ना तर बालखुम गावातील जो यंगचा महत्वपूर्ण संघ आहे त्या संघाचा कर्णधार गावदेवी बालखुम टीमचा कर्णधार आहे, लक्षात ठेवा. मिस्टर अमोल भोईर वयोवर्ष 40 मध्ये पोटीप्ले दोन्ही फॉर्मॅट म्हणजे यंगचं फॉर्मॅट देखील ते चांगल्या प्रकारे खेळत आहेत, मास्टरचं फॉर्मॅट देखील ते चांगल्या प्रकारे खेळत आहेत. पुन्हा एकदा गुड बॉल, पॅड अँड बॅटच्या अगदी मधोमध सटीक यॉर्कर. आणखीन एक कोळातील चेंडू टाकला गेलाय. या काही वर्षात अमोलने देखील विक्रम घरतचा अनुभव घेतलाय. विक्रम घरत काय चीज आहे, विक्रम घरत कुठल्या क्वालिटीचा खेळाडू आहे याची पूर्ण मी म्हणेल अभ्यास करून या ठिकाणी अमोलला दाखल झालाय. कारण 2 चेंडू जे विक्रमला हाताळलेत ना अगदी कोळातील चेंडू टाकलेत. सिंगल काढला गेलाय, धावसंख्या झाली 26. अलंकार येतो मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड खेळाडू आहे, डावखुऱ्याचा खेळाडू आहे या ठिकाणी. 3 षटकार लगातार 3 षटकार 1000 रुपये विशाल भुईर यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहेत फक्त विक्रम घरतसाठी. यावेळेस देखील फुलर लाईनचा चेंडू पॉपिंग क्रीजच्या अगदी आतमध्ये चेंडूला पिच केलं होतं. गुड लाईन आणि लेंथ. ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक स्पर्धा खेळताना त्या व्यावसायिक स्पर्धेतून तुम्हाला जो अनुभव मिळतो ना तो अनुभव कुठेतरी नक्कीच चांगला कामी येतोय. आपण ज्यावेळेस पोटीप्लेची स्पर्धा खेळतो त्यावेळेस ही जोडी आहे A1 जोडी, नंबर 1 ची जोडी घोडबंदर संघाची मैदानाच्या आतमध्ये खेळते. प्रत्येक गोलंदाजाला या जोडीच्या कुठलाही खेळाडू स्ट्राईकवर गेला ना प्रत्येक गोलंदाजासाठी धोका तर आहेच आणि याची कल्पना अमोल भोईर यांना आहे. धावा झाल्यात त्या 26 27 धावा झाल्यात. यावेळेस देखील जागेवरून पिक करण्याचा प्रयत्न होता आणि यस यष्टीच्या अगदी मधोमध सापडले गेलेत LBW. यावेळेस घोडबंदर टीमला जोर का झटका, जोर से लगा. विक्रम आउट. थँक्यू. अगोदर विचार केला पण रिप्लायच्या माध्यमातून पाहिलं ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर खेळण्यासाठी बघा. ज्यावेळी चेंडू रिलीज केला अमोल भोईरनं ऑफस्टमच्या थोडेसे बाहेर आले होते, त्यानंतर पुन्हा एकदा या मध्ये आले आणि इथून मात्र या चेंडूला क्रॉस बेडेड खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी अँगल त्या ठिकाणी निर्माण केला होता स्ट्रोक प्रमोट करण्यासाठी. मात्र ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेनं मात्र तो चेंडू खेळला गेला नाहीये. चेंडू आदळला गेला तो पॅडवर अगदी फ्लम LB पायचीच्या स्वरूपात एक मोठी विकेट प्राप्त केले अमोल भोईरनं. टीम कॅप्टन मिस्टर विक्रम घरत या ठिकाणी बाद झालेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिस्टर जयेश घरत. स्ट्राईक एंडवर ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेनं. मागे प्रोडक्शन आहे मिस्टर कुंदन हजारे. सिंगल मिळणार. एक धाव, एका धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 28. वेलकम रमाडाखोर. फोन गेलाय, आमंत्रण कार्ड पाठवलेत, माणसं दाखल झालेत. पहिल्या मॅच मध्ये माणसं नव्हती, दुसऱ्या मॅच मध्ये माणसं आलेत, त्यांचं हार्दिक स्वागत. थँक्यू भार्गव. खूप चांगली स्कोरिंग भार्गवने केली आहे. तो देखील आपल्या वडिलांसोबत स्कोरिंग शिकतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फळकावर लावलाय घोडबंदर मास्टर्स या टीमनं. 4 बाद 28 धावा. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जर 20 धावा किंवा 20च्या पलीकडे धावसंख्या जर आली तर 50 ही गाठू शकतोय घोडबंदर संघ. मात्र इथून बालकोम टीमचा हाच प्रयत्न असेल की येणारे जे काही 12 चेंडू आहेत ना ते येणाऱ्या 12 चेंडू मध्ये कमीत कमी धावा आपल्याला खर्च करायचे आहेत, कमीत कमी धावा आपल्याला द्यायचे आहेत, जेणेकरून घोडबंदरच्या अगेन्स्ट आपण एक छोटं टोटल खेळू शकू. हा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल. 28 झालेत.
थँक्यू साहेब. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय विजयजी कदम साहेब आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. ते रजा घेत आहेत. मी त्यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. शॉर्ट बॉल यावेळेस फटका फसलाय. अक्षरशः मी तर म्हणेल वेगानं बीट केलाय. पूल करायचा होता मात्र बॅटचा फ्लो अगदी मधोमध थांबला गेलाय आणि या कारणास्तव तो फटका मिस टायमिंग खेळला गेलाय. गडी बाद हा बसतोय 5वा धक्का घोडबंदर संघाला. मिस्टर थँक्यू. एका बाजूला अलंकार तारे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला मात्र विकेट पडण्याचा सिलसिला घोडबंदर संघाचा थांबत नाहीये. एक पार्टनरशिप बिल्ड होणं या ठिकाणी गरजेचं, कारण ज्यावेळेस तुमची पार्टनरशिप बिल्ड होते मैदानाच्या आतमध्ये ना त्यावेळेस तुम्ही एक मोठा स्कोरबोर्ड उभारू शकता. मागची मॅच जर आपण पाहिली जी आपण धावत संख्या पाहिली 63 त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 32 जवळची आपण पार्टनरशिप पाहिली होती. तर पार्टनरशिप तुमचा स्कोरबोर्ड वाढवण्याचं काम करा. बॅकफुलला जाऊन तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. यावेळेस देखील वेगानं बेट केले. बॅटचा फ्लो त्या ठिकाणी मात्र या वेगानं थांबवला गेला. इथे मात्र हा मिळतोय. हो चेंडू अडवला गेलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेने धावत संख्या झाली आहे ती 30. सागर वैती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. हो यावेळेस ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. गुड लाईन त्याने लेन खूप चांगली गोलंदाजी. बॅटरच्या बॉडी जवळ जायचं नाहीये. म्हणजेच म्हणायचं गेलं तर बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न. यावेळेस खूप चांगला पटक्या ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पटवलं गेलंय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. आउटसाइड ऑफ स्टंप बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला स्ट्रोक, जबरदस्त फटका. यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग खेळला गेला. फटका फसलाय. मागे प्रोडक्शन आहे मिस्टर देवेंद्र पाटील, त्यांना टिपलाय खेळ, संपलाय खेळ. मिस्टर सागर वैती देखील परत आहेत डग आउट रिजन मध्ये. आउट. थँक्यू ब्रायन डिसिल्वा. ब्रायनच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर ॲज अ ओपनर घोडबंदर संघाचा आघाडीचा खेळाडू लक्षात ठेवा. मात्र यावेळेस बालकोम टीमच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर एक वेगळी प्लॅनिंग केलंय. अरुणला काही आपण मॅचेसमध्ये पाहिलं तर अरुणला प्रमोट केलं गेलंय. ब्रायनचा जो क्रमांक आहे नंबर 1चा क्रमांक जो ब्रायनचा होता तो क्रमांक थोडासा खाली आणला की मिडल ऑर्डर जी आहे ती मात्र त्या मिडल ऑर्डरची जबाबदारी ब्रायनच्या खांद्यावर दिली आहे. डाऊन द लेग चेंडूला मात्र सोडून देण्याचं काम केलं गेलं. 1 धाव तर या ठिकाणी मिळणार. बॅट बॉलचा इशारा. 1+1 धावा मिळतील त्या 2. मागच्या मॅचचा आपण विचार केला ना एकसर ए वर्सेस जुचंद्र, त्याच्यामध्ये एकसर ए संघ पराभूत होण्याचं कारण तब्बल 15 चेंडू कैलास मात्रे नॉस्ट्राईक एंडला राहिलेत. अनेक खेळाडू आले, काही चेंडू डॉट झाले, काही विकेट पडले गेले. मात्र ज्या कैलास मात्रेनं मॅच स्टार्ट केली होती एकसर ए संघाची, ज्या कैलास मात्रेनं एकसर ए टीमला विजयाची चाहूल निर्माण केली होती, दिली होती, तो कैलास मात्रे तब्बल 15 चेंडू नॉस्ट्राईक एंडला राहिलाय. आणि हे कारण पराभूत होण्याचं कारण एकसर एचं हे राहिले. लक्षात ठेवा. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 39. कालच्या दिवसामध्ये देखील आपण तेच चित्र पाहिलं होतं. तेजकुमार राऊतनं जे षटकार ठोकले होते ते शेवटचे 6 चेंडू नॉस्ट्राईक एंडवर तेजकुमार राऊत राहिला होता.
डाऊन द लेग. यावेळेस देखील चेंडूला पिक करायचं होतं जागेवरून. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन अजूनही नीट सापडत नाही विक्रमला. लांब पल्ल्याची गाडी आहे ही. मात्र किती डब्याची गाडी असेल आतापर्यंत आपण विचार केला तर जवळजवळ मला 7 ते 8 बॉल झालेत. 40 प्लसची मॅच आणि 40 धावा पलकरला. शॉट अँड पुल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे मात्र त्या ठिकाणी कदाचित लक्ष नव्हतं. गणेश बोईरचं लक्ष नव्हतं आणि त्या नक्कीच भूषण भोईर आहेत मला त्या ठिकाणी. यास भूषण भोईर आहेत. भूषण भोईर यांचं लक्ष नव्हतं अन्यथा नक्कीच तो कॅच त्या ठिकाणी होऊ शकला असता. 2 धावा इथे येत आहेत. या 2 धावेने धावसंख्या झाली ते 42. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा फलकावर लावल्यात. 5 गड्यांच्या मोबाईलात येणारे 6 विकेट पडलेत ना. तो विकेट डाऊन करते. 6 गडी बाद झालेत. माफ करा. शेवटचे 6 चेंडू आहेत. अलंकार तरे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर 12 धावसंख्येवर अलंकार तरे खेळतोय. म्हणजेच या संपूर्ण मालिकेमध्ये अलंकार तरे खेळतोय 599 धावसंख्येवर. आणि त्याच्यामध्ये या इनिंगचा जर विचार केला ना तर या इनिंगमध्ये कमीत कमी स्ट्राईक, कारण संपूर्ण इनिंगचा विचार केला तर संपूर्ण इनिंगमध्ये अलंकारनं फक्त 6 चेंडू फेस केलेत. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 24 चेंडूमध्ये फक्त अलंकारनं 6 चेंडू फेस केलेत. जास्तीत जास्त चेंडू अलंकार तरी नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. कदाचित ही प्लॅनिंग असू शकेल कारण अलंकार तरे डावखुरे त्याचे खेळाडू आहेत आणि या ठिकाणी राईट हँड बॅट्समॅन म्हणजे उजवाड्या त्याच्या खेळाडूसाठी जास्त बेनिफिट आहे कारण हवेचं प्रमाण त्या खेळाडूसाठी उपयुक्त आहे. कदाचित ही प्लॅनिंग असेल की अलंकार तरे जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला राहत आहेत. स्ट्राईक एंडला राईट हँड बॅट्समॅनला संधी देत आहेत. मात्र जी संधी ते देत आहेत ना त्या संधीचं सोनं आतापर्यंत कुठल्याही राईट हँड बॅट्समॅनने केलं नाही. शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या आहे ती 42. एका साईडला अलंकार तरे 599 धावसंख्येवर खेळतोय. देवेंद्र येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, विकेट टेकर गोलंदाज. त्या कारणास्तव या गोलंदाजाची निवड ही नेहमीच अंतिम म्हणजे स्लॉग ओव्हरसाठी केली जाते. शॉर्ट बॉल आहे इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन ला प्रोडक्शन आहे मिस्टर अजय हजारे. त्याने घेतलाय चेल. संपलाय खेळ. ब्रायन देखील त्या ठिकाणी आउट. थँक्यू. एका साईडला आपण पाहिलं तर रशिया, अमेरिका, इस्रायलचं युद्ध सुरू आहे. मिसाईलवर मिसाईल टाकले जातात. मात्र या ठिकाणी जे मिसाईल उडवण्याचं काम केलं जातं ना गोडबोला टीमकडून ते अगदी मिसाईल अगदी मधल्याच मध्ये मात्र त्या ठिकाणी क्रॅश केली जात आहेत. निबाटर मैदानाच्या आतमध्ये तोही मिस्टर भरत वैदी हे देखील एक बेस्ट ओपनर बॅटर आहेत घोडबंदर संघाचे. आज त्यांचा क्रमांक लागतोय या टीम मध्ये 9वा. वीरेंद्र सेवाग म्हणजे वीरू या नावानं प्रख्यात असे खेळाडू. भरत वैदी स्ट्राईक एंडवर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून देण्याचं काम केलं गेलं. पुढची जबाबदारी मध्ये पार पाडतायत पंच गुढेजी मात्रे. व्हाईट बॉल. 43 लॉस ऑफ 7. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं की घोडबंदर संघ 60च्या पलीकडे धावसंख्या उभारणार. मात्र काय गोलंदाजी केले. पहिलं षटक हाताळलं भूषणनं 9 धावेचं. दुसरं षटक आपण पाहिलं तर अजय हजारेने हाताळलं ते जवळपास 15 धावेचं. त्यानंतर तिसरं षटक आपण जे पाहिलं अमोल यांचं 4 धावेचं. विक्रमचं षटक जर आपण पाहिलं तर 14 धावेचं हाताळलं गेलं. म्हणजे आपण चढ उतार पाहिलेत या इनिंग मध्ये. कधी कमी धावसंख्या, कधी मोठी धावसंख्या, पुन्हा कमी धावसंख्या, पुन्हा एकदा मोठी धावसंख्या. यावेळेस क्रिकेटचा पटका खेळायचा तर मात्र बॅटला ब्रश करत चेंडू फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये निघून जातोय. सिंगल मिळणार. 1 धाव आले. धावसंख्या झाली ती 44. अलंकार तरे स्ट्राईक एंडवर. 599 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. 723 धावांचा विक्रम. मिस्टर प्रवीण गावड मॅन फ्रॉम नारंगी त्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल करणारी आताच्या घडीला ही इनिंग देखील खूप महत्वपूर्ण ठरू शकेल. 599 धावा अलंकार तरे. 600चा आकडा अलंकार तरे पूर्ण करणार का
या जुचंद्रच्या मैदानावर. स्विच इट खेळायचं होतं, संधी निर्माण केली होती, उलटा पुलटा खेळायचं होतं आणि या उलटा पुलटा स्ट्रोक साठी फटका देखील फसला होता. चौकार येतोय आणि अशा पद्धतीनं अलंकार तरे या मालिकेमधील 600 धावा करणारा हा पहिला खेळाडू ठरतोय. एकदा टाळ्या व्हायला अलंकार तरेसाठी. वन ऑफ द ग्रेट बॅटिंग. मित्र 16वी स्पर्धा सुरू आहे, 23 स्पर्धांची मालिका. 600 धावा अलंकार तरे, 603 धावा अलंकार तरे, 635 धावा या अलंकारानं एका मालिकेमध्ये बनवल्या होत्या. मात्र 723 धाब्यांचा जो रेकॉर्ड आहे तो अलंकार तरेंना मोडता आला नव्हता. मात्र यावेळेस भरपूर स्पर्धा अजूनही शिल्लक आहेत. फुलटॉस आहे समोरच्या दिशेनं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. थँक्यू विजय. अंतिम चेंडू असलेल्या इनिंग मधील खूप चांगला स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला गेला. अलंकारच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा समोर बॉलर बॅक ड्राईव्ह लॉफ्ट खेळला होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. अगदी समोरच्या दिशेनं येणारा वेगवान चेंडू मग अगदी ऐन वेळेवर थांबवला गेला आणि तिथून मात्र स्वतःच्या फळद्रूमध्ये ही महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केली आहे. बघा चेअरअप करतात अलंकार तरे यांना, कारण हा पहिला खेळाडू ठरतोय जो 700 धावांचा आकडा पूर्ण करतोय या मालिकेमध्ये. 16वी स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक अर्धशतक अलंकार तरे यांच्या खात्यावर आहेत. सगळेजण नक्कीच त्यांचं अभिनंदन करतायत, कारण खूप महत्वपूर्ण खेळी आताच्या घडीला अलंकार तरेने या सीझन मध्ये केले. अनेक स्पर्धेमध्ये धावासंख्या झाली गोडबंदर टीमची ती तब्बल 54 आणि 55 धावा विजयासाठी. गोलंदाजी आपण जर पाहिली, भूषण भोईर यांना पहिले षटक हाताळलं होतं, 7 धावा. अजयला थोडासा मार बसला, 15 धावा अजयने खर्च केल्या. अमोलनं खूप चांगलं षटक हाताळलं, 4 धावा अमोलनं खर्च केल्या. त्यानंतर विक्रमला पुन्हा एकदा चांगला चोप बसलाय, 14 धावा विक्रमनं खर्च केल्या. शेवटचं षटक अंतिम षटक देवेंद्रचं 12 धावेचं षटक आपण अंतिम पाहिलं. धावसंख्या 54, 55 धावा करायची आहे. 30 चेंडू 55 धावा कशा प्रकारे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देणार बालकुम संघ. कारण ज्याप्रमाणे आपण गोडबंदर संघाची बॅटिंग ऑर्डर पाहिली, ज्या टीम मध्ये आपण अलंकार तरेला पाहिलंय, तशाच प्रकारे तितक्याच ताकदीचा तितक्याच क्वालिटीचा खेळाडू बालकुम टीम मध्ये आहे, तो म्हणजे भूषण भोईर. तो देखील डावखुऱ्याचा खेळाडू, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही मॅच सहजासहजी मित्रांनो सोपी होणार नाहीये. चला यावेळी आपण लगेचच नाणेफेकीच्या दिशेनं आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात करतोय. तर चला दोन्ही टीम कॅप्टन यायचे. पेनकरपडा मास्टर्स टीम कॅप्टन आणि ओला स्पोर्ट्स ओला टीम कॅप्टन आपण टॉस साठी येण्याचं आहे. धन्यवाद तुषारजी गावडे साहेब. थँक्यू मनोज. येत्या मित्रांनो 26, 27, 28 आणि 29 मार्च रोजी अजिंक्यच्या मैदानावर यायला विसरू नका. अजिंक्य स्पोर्ट्स आयोजित टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत खेळाडू सन्माननीय रविदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करायची आणि ती देखील श्रद्धांजली क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला अर्पण करायची आहे. त्याच्यामुळे येत्या 26, 27, 28 आणि 29 मार्चला मित्रांनो आवर्जून अजिंक्य स्पोर्टच्या त्या मैदानावर श्रद्धांजली चषक जे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमनं आयोजित केलेल्या त्या स्पर्धेला आवर्जून भेट द्या. सर्व टीमना आपल्या आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या 23 संघांना आग्रहाचं आमंत्रण आहे, कारण रविदादा आपल्यासोबत खेळलाय, रविदादाचा वावर आपल्यासोबत आहे. त्याच्यामुळे रविदादांच्या त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपल्या प्रत्येकाला त्या स्पर्धेमध्ये हजर राहायचं आहे. मला देखील समालोचन करण्यासाठी 2 दिवस संधी तुषारजी गावडे साहेब आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमनं दिले, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मात्र येत्या
26, 27, 28 आणि 29 मार्चला सर्व टीमला माझ्याकडून पुन्हा एकदा विनंती असेल की जसा वेळ मिळेल तसा मात्र त्या स्पर्धेला आपण वेळ द्या, भेट द्या, इतकंच म्हणणार. रजा घेत आहे. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय लगेचच आपण या दुसऱ्या इनिंगच्या दिशेने. आणि ज्यावेळेस या इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल, इन्व्हाइट करतो कॉमेंटरी बॉक्समध्ये ज्यांची साथ आज दिवसभर आम्हाला लाभलेली आहे, सन्माननीय भाविक जीवनगा. या आपण त्यांना ऐकूया. चला टॉस करूया आपण. जितू टीम कॅप्टन पेनकरपाडा, टीम कॅप्टन आलेले आहेत, पेनकरपाडा टीमचे कॅप्टन आले आहेत. ओवळा स्पोर्ट्स सोहळा, ओवळा स्पोर्ट्स सोहळा उत्तम ठाकूर, ओवळा स्पोर्ट्स ओवळा उत्तम भाऊ नाणेफेक करण्यासाठी या. या ऐकूया आपण भावेची वनगा आहे ना. थँक्यू परिजय राऊत सर, ज्याचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. जुचंद्र मास्टर्स यांच्या माध्यमातून भरलेली क्रिकेट स्पर्धा, कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आज फायनल डेचा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. चालू असलेला सामना आपण बघतोय, एका बाजूला घोडबंदर आणि दुसऱ्या बाजूला बालकुम मास्टर्स या दरम्यान सामना चालू आहे. आणि काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली घोडबंदरच्या माध्यमातून. धाव सलामीची जोडी ती म्हणजे साईनाथ भोईर आणि कुंदन हजारे. तर नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतो मिस्टर अरुण, हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. जिंकण्यासाठी 55 धावांचं टार्गेट आहे आणि हे 55 धावा घेऊन सलामीवीर मैदानाच्या आत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं मिस्टर अर्जुन, राईट अप ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र इनफिल्डवरून चेंडू खेळायचा प्रयत्न, परंतु पकडलाय झेल, संपलाय. मिस्टर साईनाथाचा खेळ गॉन, पहिला धक्का गडीबाद. तिथे मात्र आपण बघतोय पहिल्या चेंडूवर मोठा बचा हादरा बसला जातोय साईनाथ याच्या रूपाने. अगदी इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळायचं होतं, शॉट लॉंग ऑफ मात्र क्लिअर करायचं होतं, परंतु शॉट लॉंग ऑफ मध्ये पकडलाय चेल, संपलाय. मिस्टर साईनाथाचा खेळ, पहिला धक्का बालकुम मास्टर्स या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत भूषण भोईर खेळण्यासाठी दाखल होत असताना बघायला मिळतोय. माजी नगरसेवक बालकुम गावातील आणि एक चांगलं व्यक्तिमत्व मैदानाच्या आत दाखल होत आहेत. मिस्टर भूषण भोईर खेळण्यासाठी एक डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं होतं. आपण बघतोय गेल्या वर्षी मात्र भूषण भोईर यांनी मात्र चांगला खेळ केला होता याच मैदानावर, कारण आपण बघतोय या एंडने खेळण्याची मुभा होती आणि डावखुरा फलंदाजासाठी मात्र प्राधान्य होतं. आणि तिथे मात्र आपण बघतोय भूषण भोईर यांनी कहर मांडला होता आणि तोच मैदानाच्या आत दाखल झालाय. अगदी वनडाऊन मध्ये ते दाखल होत असताना बघायला मिळतात. 55 धावांचं टार्गेट आहे, परंतु पहिल्या चेंडूवर धक्का बसला जातोय. 55 धावांचं टार्गेट, पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्यांचं देखील पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. यावेळेला इथे मात्र काय घडलंय, लॉंग ऑफच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॅकअप पाहायला मिळालाय.
2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. इथे मात्र भूषण भोईर याच्या बॅटमधनं 2 धावा येतात. बघा पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं करता आला नाहीये शत्रशकाला. पुन्हा एकदा अर्जुन गोंदजी मार्कवर, पहिला चेंडू विकेट्स, त्याच्यानंतर 2 धावा. राईट ओव्हर द विकेटने भूषण भोईर फाडी. ओ यावेळेस मात्र अगदी सन्मानपूर्वक चेंडूला खेळले गेले. स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू ते लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये, शॉर्ट लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये. आणि तत्पूर्वी एक धाव, एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एक धावसंख्या पुढे सरकती आहे 3 या धावसंख्येवर. 3 चेंडू 3 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 55 धावांचा पाठलाग करत असताना बालकुम मास्टर्स एका बाजूला या घोडबदर संघाचा मास्टर माइंड अर्थातच अलंकार तरे मात्र सज्ज आहेत डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळले गेले डीप विकेट मध्ये, थोडीशी चुकी आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये प्राप्त केलंय. येतात 4 धावा. त्याकडे चौकार आला. या चौकाराची धावसंख्या पुढे जाते 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अर्जुन राटम ओव्हर द विकेटने. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकार्थी आहेत परंतु पाहतच राहतील. चेंडू सीमारेषा पार, आलाय षटकार. त्याकडे 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे जाते 13 या धावसंख्येवर. कुंदन यावेळी 2 चेंडूचा सामना केला, 10 धावसंख्येवर तो खेळतोय. यावेळेला आडव्या बॅटने यावेळेला षटकारासाठी अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय कुंदनच्या बॅटमधनं. अगदी रिप्ले मध्ये आपल्याला दाखवले जात आहे कशा प्रकारे या चेंडूला खेळलं गेलं होतं. मिडॉन पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. बघा मागचे 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या चेंडूवर आपण बघतोय 2 षटकार आलेत आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते 19. जरी एक गडी बाद झालाय परंतु 19 धावा बालकोम मास्टर या संघाची बघायला मिळते. तर इथे मात्र केक कटिंग होते. 2 मिनिटं थांबायचंय. यस चंद्रशेखर ओळेकर साहेबांचा वाढदिवस इथे साजरा केला जातोय आणि इथे मात्र केक कटिंग केली जाते. तर चंद्रशेखर ओळेकर यांचा मात्र आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल. चला सामना सुरुवात करायची आहे. धावसंख्या 19 धावा. गडी बाद झाला तर म्हणजे 1 ओळा स्फोट ओळा 55 धावांचा पाठला करत असताना बालकुम मास्टर्स 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नेहाळला मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बचावलं गेलं. ऑफसाइड द ऑप्स्टम या अवंताच्या स्वरूपात 1 धावने धावसंख्या पुढे जाते 20 या धावसंख्येवर. प्रवीण आलाय गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने तो गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरकडे भूषण. यावेळेस बॅटर फिरवली होती परंतु चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. सबमरीन डिलिव्हरी यावेळेला बघायला मिळते. प्रवीण या गोलंदाजी
पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर कुठे ना कुठे कमबॅक केले या गोलंदाजाने आणि काय कमालीचं प्रदर्शन दाखवत असताना यावेळेस स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू डॉट स्वरूपात पाहायला मिळतो. डॉट चेंडू आलाय. जसे डॉट चेंडू येतील तसा मात्र घोडबंदर मास्टर या संघाचा आत्मविश्वास वाढेल आणि जशा धावा येतील तसा मात्र बालकुम मास्टर या संघाचा आत्मविश्वास वाढेल. मॅच रंगात आली आहे, मजा येणार या मॅचला. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्गावर राईट ऑफ द विकेटने. यावेळेस मात्र अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय. इथे मात्र फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एकच सिंगल मिळेल. चिकित सिंगल. या 1 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 21 धावसंख्येवर. प्रवीण काय गोलंदाजी करतायत. आपल्या बोटातील जादू त्यांनी दाखवायला मात्र सुरुवात केली आहे, परंतु आता त्याच्यासमोर मोठा आव्हान आहे ते म्हणजे मिस्टर कुंदन या बॅटरचं. कारण तो 3 चेंडूमध्ये 16 धावसंख्या तो खेळतोय. त्याच्यामध्ये आपण बघितलं 2 षटकार आपण पाहिले होते, 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. लगेचच आपण बघतोय यष्टीरक्षक थोडाफार कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजाला. प्रवीण या गोलंदाजाला. प्रवीणाचं मात्र काय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती आतापर्यंत. त्याने 4 चेंडू 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेत या 4 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र डायफिट ट्रॅक चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. चेंडू सीमा रेषा पार, डीप लॉंग ऑफ, पट्ट्या बाहेर, षटकाराकरिता. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला एक्झिक्यूट केला होता. काय जबरदस्त फुटवर्कचा वापर केला. डाल्फिन दांडू ट्रॅक चेंडूला खेळला गेलाय आणि चेंडू काय जबरदस्त 20 सेप मध्ये चेंडूला खेळला गेलाय. सगळं टेलिकास्ट यावेळेला आडव्या बाटने चेंडूला खेळला गेलाय. डीप फॉरवर्ड, मिड विकेट, पट्ट्या बाहेर, षटकाराकरिता. अजून एक षटकार कुंदनच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रवीण पुन्हा एकदा रकम ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र थोडाफार लांब ठेवला होता चेंडू, परंतु अपसाइड ऑप्शन पंचांनी घोषित केलाय. दिफेत वाईट बॉल. या अवंत धावणी धावसंख्या पुढे जाते या 34 धावसंख्येवर. थोडासा चेंडू लांब हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, कदाचित वाचण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेला. पुन्हा एकदा मात्र चेंडू हाताळला गेलाय आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. चांगला चेंडू म्हणावा लागेल. वाईट यॉर्कर चेंडू हाताळला गेला होता. या 1 ने धावसंख्या पुढे सरकते 35 धावसंख्येवर. षटकाची समाप्ती झाली आहे. देऊया डिझेला फंदी आणि लगेच या मैदानाच्या कमाल डिझेल. कुंदन आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय. 28 धावसंख्या तो खेळतोय. त्यांना साथ देतो मिस्टर भूषण भोईर, ज्याने 5 चेंडूचा सामना केला आणि 4 या धावसंख्या तो खेळतोय. नंबर 3 चा गोलंदाजी मार्कवर येतो मिस्टर जयेश. हा गोलंदाज बघायला मिळतोय. तर स्ट्रायकरकडे कुंदन. यावेळेस फक्त डाल्फिन दांडू ट्रॅक चेंडूला खेळला गेलाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षक शेवटच्या मोमेंटला मात्र स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने मात्र गुंगारा देत चेंडू सीमा रेषा पार. आलाय चौकार. ठाकरेचे 4 धावा आल्यात. लकी चौकार म्हणावं लागेल, जिथे मात्र मिसफिल्ड झाली आणि तिथे मात्र चौकार आलाय. या 4 धावेने धावसंख्या पुढे जातीये 39 धावसंख्येवर. 16 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 17. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शतरक्षक फेरबदल केला जातो. शॉर्ट पॉइंट आहे. त्याच्यानंतर एक फ्लाय स्वीपला शतरक्षक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर डीपेस्टा कव्हरला शतरक्षक घेतला गेलाय. यावर ट्रॅक
खेळण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे मात्र काय घडलंय, थोडीशी मिसफूट पाहायला मिळते आणि त्याचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कुंदन आणि भूषण यांच्या माध्यमातून दोन्ही धावसंख्या पुढे जाते 41 धावसंख्येवर. आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय आणि 34 धावांवर खेळतो कुंदन. ओ यावेळेस मात्र चाप करण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्कर हाताळला गेला आहे. जणू काय प्रश्नाचं उत्तरच नव्हतं कुंदन या बॅटर याच्याकडे. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, अशा प्रकारे तुम्हाला डॉट चेंडू हाताळावे लागतील आणि अशा प्रकारे ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी केली तर नक्कीच आणि नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. जयेश राऊंड विकेटने. ओ यावेळेस मात्र दिशा विसरला की काय असं दृश्य बघायला मिळते. चेंडू घोषित केला पंचांनी, व्हाईट बॉल. डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच लगेच आमच्यापर्यंत वळले गेलेत. अवांतरची नोंद केली जाते. या अवांतर धावणी धावसंख्या पुढे जाते 42 धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. ओ यावेळेस मात्र हलक्या रीतीने मात्र पुश केला गेला. चेंडू आपण बघतोय या बॅकवर्ड पॉइंटला आपण बघतोय चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही. एक धावसंख्या पुढे सरकते 43 धावसंख्येवर. विकेट घेणं फार गरजेचं आहे. जर घोडबंदर मास्टर संघाला ही मॅच जिंकायची असेल तर विकेट घ्यावे लागतील. आणि ज्या अनुषंगाने बॅटिंग चालू आहे बालकुम मास्टरची, अप्रतिम अप्रतिम चांगली भागीदारी केली जाते या दुसऱ्या विकेटसाठी भूषण आणि कुंदन यांच्या मार्फत. यावेळेला चेंडू थोडासा स्लो हाताळला होता. इथे मात्र चेलची संधी, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा चेंडू बघत राहिले आणि 2 धावा इथे कंप्लीट होत झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. या 2 धावसंख्या पुढे जाते 45 धावसंख्येवर. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. या प्रकारे इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. 45 धावा. ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स केला गेलाय. अलंकार तरी चांगली फील्ड करतात. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावसंख्या पुढे जाते 46 धावसंख्येवर. षटकाची समाप्ती झालाय. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. देऊया डीजेला फंदी आणि लगेच या मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तर रामचंद्र ओळेकर यांनी मात्र यायचं आहे. इथे मात्र त्यांचा पुन्हा एकदा केक कटिंग होईल, त्यासाठी त्यांनी यायचं आहे प्लीज. 9 चेंडू 12ची गरज आहे जिंकण्यासाठी आणि अशा वेळेला मात्र आपल्या ट्रम्पकार गोलंदाजाकडे गेलेत मिस्टर अलंकार तरे यांच्याकडे. चंद्रशेखर ओळेकर प्लीज साहेबांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे प्लीज. इथे मात्र अजून एक केक कटिंग होईल. अलंकार तारे गोंदगी मार्कवर. या संघाचा एक महत्वाचा खेळाडू, विकेट घेण्याची नक्कीच एक अष्टपैलू गोलंदाज असा एक फिरकेपट्टू. यावेळेस स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउंड्री चेंडूला कलेक्ट केले. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे जाते 47 धावसंख्येवर. 11 चेंडू 8ची गरज. घोडबंदर जिंकणार की बालकुम मास्टर जिंकणार? बालकुम मास्टरचा जर विचार केला तर जितेंद्र मास्टरच्या जेव्हा स्पर्धा भरवल्यात तेव्हा मात्र चांगलं त्यांचं प्रदर्शन आपण बघितलंय. गेल्या वर्षी देखील हा संघ आपण बघितला होता अंतिम सामन्यामध्ये. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना मात्र स्पंच केले गेले. इथे मात्र फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघायला मिळतोय. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावसंख्या पुढे जाते 48 धावसंख्येवर. 10 चेंडू 7ची गरज. 10 चेंडू 7ची गरज जिंकण्यासाठी. विकेट आल्या तर नक्कीच घोडबंदर मास्टर संघ थोडासा पुढे जाईल, परंतु ज्या अनुषंगाने बालकुम मास्टर काय जबरदस्त फलंदाजी केली जाते.
कुंदन आतापर्यंत 11 चेंडूचा सामना केलाय आणि 36 धावसंख्येचा खेळतोय. त्याच्यानंतर भूषण 8 चेंडूचा सामना केलाय, 8 धावांना तो देखील खेळतोय. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळला गेलाय. मात्र तत्पूर्वी एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सिंगल डबलवर जास्तीत जास्त मात्र लक्ष दिलं गेलंय. 1 ने धावसंख्या पुढे जातीये. 49 या धावसंख्येवर मोठे पटके खेळायचंच नाही आहेत असं मात्र आपण दृश्य पाहायला मिळतोय. 9 चेंडू 6 ची गरज. चिंगणा फाडी. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना इथे मात्र झेल पकडलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद मिस्टर कुंदन. थँक यू. आणि इथे मात्र काय घडलंय, मोक्याच्या क्षणी विकेट्स गेली आहे. राकेश न्यूमॅनिन मैदानाच्या दाखल होत असताना बघायला मिळत आहेत. विकेट्स गेली आहे. डॉट चेंडू येईल का? तर इथे मात्र काय घडलंय, यष्टीरक्षक बीट होतोय. जर हा चेंडू बॅटने लागलाय जरूर, परंतु हा या चेंडूला जर यष्टीरक्षकने कलेक्ट केला असता तर नक्कीच चेंडू डॉट आला असता. 7 चेंडू 5 धावांची गरज. जबरदस्त मॅच रंगात आली आहे. कुठचा संघ जिंकेल? शेवटचा चेंडू. अलंकारने काय कमालीची गोलंदाजी केली आहे. अलंकार तरे 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च करतायत. लास्ट गो. डावखुरा हाताने गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला भिरकावलाय. चेंडू सीमा रेषा पार षटकाराकरिता. आणि अशा प्रकारे मॅच फिनिश केले गेले आहे मिस्टर भूषण भोईर या बॅटर्सने. आणि हा सामना जिंकलाय बालकुम मास्टर या संघाने. इथे मात्र केक कटिंग होते. थँक्यू भूषणच्या 2 विकेट आहेत. रन्स 19 आहेत. नॉट आउट.